जसं की आपण ऑलरेडी बघत आलोय हायड्रेशन हिरोजची सीरीजमध्ये आपले बरेच एपिसोड्स झालेले आहेत. सो आजचा एपिसोड आहे 5वा, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पॉलीग्लुटामिक ऍसिड. पॉलीग्लुटामिक ऍसिड म्हणजेच PGA, जे जे एक वॉटर सोल्युबल पेप्टाइड आहे आणि ते आपल्याला अतिशय नॅचरल सोर्स पासून मिळतं, म्हणजेच फर्मेंटेड सोयाबीन पासून आपल्याला पॉलीग्लुटामिक ऍसिड मिळतं. पॉलीग्लुटामिक ऍसिड मध्ये एक एक्सेप्शनल वॉटर होल्डिंग कपॅसिटी आहे. खरं तर हायलोरॉनिक ऍसिड पेक्षा सुद्धा जास्त वॉटर होल्ड करतं पॉलीग्लुटामिक ऍसिड. पॉलीग्लुटामिक ऍसिड हे काम कसं करतं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे पॉलीग्लुटामिक ऍसिड हे 4 पटीने जास्त मॉइश्चर देण्याचं काम करतं कम्पेअर टू हायलोरॉनिक ऍसिड. सेकंडली, पॉलीग्लुटामिक ऍसिड हे एक हायड्रेशनची फिल्म क्रिएट करतं आपल्या स्किनवरती. मॉइश्चरला लॉस होऊ देत नाही. स्किनवरचं जे मॉइश्चर असतं त्याला अजिबात कमी करत नाही, लॉस होऊन देत नाही. आणि थर्डली, नॅचरल स्किनमध्ये जे काही मॉइश्चर असतं त्याला बूस्ट करायचं आणि त्याची लेवल इन्क्रीज करण्याचं काम पॉलीग्लुटामिक ऍसिड करतं. आता आपण बघणार आहोत की कुठल्या स्किन टाईपवरती आपण पॉलीग्लुटामिक ऍसिड कंटेंट असलेलं मॉइश्चरायझर, सिरम, जे काही असेल प्रोडक्ट ते वापरू शकतो. पण कुठल्या स्किन टाईपवरती? डल, ड्राय, डिहायड्रेटेड, टायर्ड स्किन असेल खूप जास्त, आणि नॉर्मल स्किन, अशा स्किन टाईपवरती आपण हे वापरू शकतो. त्याचबरोबर जर तुमची स्किन डेली रुटीनमध्ये खूप जास्त एसीचं म्हणजे टेम्परेचर फेस करत असेल, त्याचबरोबर तुम्हाला जर कुठल्या इव्हेंटला जायचं असेल तर इव्हेंटच्या आधी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. पोल्युशनमध्ये म्हणजे तुमचा जॉब जर ट्रॅव्हलिंगचा असेल आणि तुम्ही सतत पोल्युशनमध्ये असाल तर त्याच्यासाठी सुद्धा स्किनला प्रिव्हेंट करण्यासाठी, स्किनला जे फ्री रॅडिकल्स सतत त्रास देत असतात ज्याच्यामुळे स्किन डॅमेज होते, त्याला जर तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पॉलीग्लुटामिक ऍसिड हा कंटेंट असलेलं सनस्क्रीन असेल, मॉइश्चरायझर असेल, सिरम असेल, कुठल्याही पद्धतीमध्ये हा कंटेंट किंवा हा इन्ग्रेडियंट असलेला प्रोडक्ट तुम्ही स्वतःच्या स्किनवरती वापरू शकता. सो आता आपण बघूया की फायदे काय आहेत, बेनिफिट्स आपल्या स्किनला काय काय मिळणार आहेत. तो सगळ्यात पहिला बेनिफिट त्याचा हा आहे की हा डीप आणि लॉंग लास्टिंग हायड्रेशन देण्याचं काम करतं. जेवढं तुमच्या स्किनमध्ये हायड्रेशन उत्तम लेवलवरती असेल तेवढी तुमची स्किन सॉफ्ट आणि प्लम्पी दिसते, एकदम अशी बाउन्सी आणि शाईन असते स्किनवरती. इव्हन स्किन टोन दिसायला हेल्प होते. स्किन अनइव्हन दिसत नाही, डल पॅचेस येत नाहीत अजिबात स्किनवरती, आणि तुमची स्किन ही खूप ग्लो करायला सुरुवात करते. आता आपण बघूया की हे कसं यूज करायचं. तर पॉलीग्लुटामिक ऍसिड हे सिरम्स फॉर्ममध्ये खूप सुंदर पद्धतीने काम करतात आणि मास्क फॉर्ममध्ये चांगले काम करतात. जर तुम्ही सिरम फॉर्ममध्ये वापरत असाल तर तुम्हाला हे स्लाइटली डॅम स्किनवरती अप्लाय करायचं आहे आणि मॉइश्चरायझरच्या आधी अप्लाय करायचं आहे, मग त्याच्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे, फॉलोड बाय SPF. पॉलीग्लुटामिक ऍसिड आणि हायलोरॉनिक ऍसिड ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे, आणि दोन्हीला सुद्धा जर तुम्हाला कंबाईनली वापरायचं असेल तर ते कसं वापरायचं आणि कुठल्या स्किनला ते सुटेबल आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला DM करा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवते. तुम्हाला जर काही डाऊट असतील, क्युरीज असतील, तर अल्केमी सलोन अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका आणि तुम्ही तुमचं फ्री कन्सल्टेशन बुक करा.